फाल्गुनी ज्या हॉटेलमध्ये म्हणेल त्या हॉटेलमध्ये जायचं. काठ आला तर तन्मय, आपण तन्मय म्हणेल त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं. डन. ओके. उडा उडा. छापा आला तर केतकी आणि काटा आला तर फाल्गुनी. भाईजी नाही, टॉस नको करू. काय झालं ताई? काय नाही, आपण तन्मय म्हणतो तिकडे जाऊया. येस, बेस्ट. हे बघ, मी आहे ना 3-4 जागा फिक्स केल्यात, तुम्हाला दाखवतो. सो एक 3-4 जागा आहेत, ही एकदा बघून घे. ह्याचा एक मस्त ॲम्बियन्स आहे. हे बघ. पण तेजस जो सांभाळ, तू ना आता दाढी मुस्त नकोच वाढूस. असं छान दिसतोय, क्यूट क्यूट. मस्त क्यूट दिसतोय. लवकर या ना, आय मिस यू. सेलिब्रेशन मध्ये तू नसतोच कधी. या हा प्लीज. ए चला ना, सुरू करूया ना पटकन. पोटात कावळे ओरडतायत आता. चला ना प्लीज. तन्मय किती बड 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 बड. त्याच्याशी फोनवर बोलते ना मी, थांब ना. त्याला काय होणार आहे, त्याला सवय आहे तुझ्या बडबडीची. तन्मय नवने वातच नाही करवा दे. बघ आता, तू ना आल्यावर तन्मयला ओरड, ओके? आता ठेवते मी. लवकर या. बाय. लव्ह यू. आता तिला छळू नकोस. ए, अरे मी कुठे छळतोय? हा, आणि उद्यापासून आपला छळ सुरू होणार आहे, त्याचं काय? उद्यापासून ब्रेकफास्टला सगळ्यांना ढोकळा खावा लागणार आहे. आणि जलेबी पण. चला आता सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता उकासे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. चला सुरू करा. मस्त श्रीखंड. अळवडी. मस्त जे. वा वा वा, मजा आली. काकू फॅन्टास्टिक. थँक्यू. आज बरेच दिवसांनी सगळे एकत्र जेवायला बसलेत. घर कसं भरल्यासारखं वाटतंय रे. कालपर्यंत हे घर युद्धभूमी झालं होतं. खरंय भाऊजी, सगळ्यांना असं आनंदात बघून खूप खूप बरं वाटतंय. आणि आता इथून पुढे आपलं घर असंच कायम आनंदी राहणार आहे. त्यामुळे उगाच जुन्या आठवणी काढायच्या नाही. You said it, bro. बेट आय मिस तेजस. हो का? आम्ही सुद्धा मिस करतोय हा त्याला. डोंट वरी फाल्गुनी, त्याची नवी मुंबईची कामं संपून येईलच तो परत. पप्पाजी, आता तेजसने छुट्टीनी ऍप्लिकेशन मी टाकते. तेजस नवी मुंबईवरून आल्यापर्यंत 4 दिवस छुट्टी घे, ओके? अप्रूव्ड. बापरे, म्हणजे आता काय खरं नाही त्याचं. 4 दिवस त्याला शॉपिंगच्या बॅग्स घेऊन फिरत बसावं लागणार तिच्याबरोबर. हा तो
शॉपिंग इज मस्ट. आता आपल्या घराला कुणाची दृष्ट नको लागायला. नाही लागणार. गेले काही दिवस आपल्या घरात जे काही चालू होतं ते दिवस आणि आजचा दिवस कुणाला सांगितलं ना तर खरंच मूर्खात काढतील आपल्याला. म्हणजे आय स्वेअर मी हे माझ्या कुठल्याच मित्राला कधीच सांगू नाही शकत. आणि जरी मी सांगितलं ना तरी त्यांना असं वाटेल की मी एखाद्या हॉरर किंवा सस्पेन्स किंवा एखाद्या थ्रिलर फिल्मची गोष्ट सांगतोय त्यांना. पण तन्मय, आपल्या घरात जे काही घडलंय ते या 4 भिंतींच्या बाहेर जायला सुद्धा नको. कधीच कोणासमोरही काहीही बोलू नका. येस नेत्रा, आय अंडरस्टँड. श्रीखंड द्या. अदोबे तेजस बोललं का कार्यकर आणि केळकरांशी ऑफिसमध्ये काही? हो, तो बोललाय दोघांशी पर्सनली. त्याचा काहीच इश्यू नाही आहे. उत्तम. मग आपला हा शेवटचा दिवस सुट्टीचा, उद्यापासून कामाला लागूया. पप्पाजी, उद्या सुट्टी घ्या, डिनर पर जाऊच आहे ना. हां, फाल्गुनी डिनरचं लक्षात आहे आमच्या. एक 5-5:30 पर्यंत पोहोचू आम्ही. मग ठीक. फाल्गुनी तिकडनं संपव घे. तेजसच्या वाटचं पण घे. माझ्याकडचं देऊ का?